थांबा नाही तर तासभर थांबा. आमची एक गाडी देत ना अशा फोर व्हीलर एक दोन आमच्या या वस्तीला किती गाड्या अशा किती घर इथं 20-25 तुमच्या गाड्या कंटिन्यू लोडच्या चालू आहेत. आता उद्या आम्ही ग्रामपंचायतीकडे निधी मंजूर केला तू जर रस्ता हा, आम्ही करून घेतला, आमचं आम्ही काम 5 लाख रुपये ना आम्ही 2 दिवसात रस्ता करू शकतो 20-25 लाख. पण तोच रस्ता आम्ही केला. तुमचा जर 20 टनाच्या गाड्या गेल्या त्याच्यातून रस्ता खराब झाला याचा जबाबदार कोण? तुमचा टॅक्स नाही आम्हाला ग्रामपंचायतीला. ग्रामपंचायतीचा रस्ता वापरताय प्लस हा 7 बाऱ्यामध्ये रोड आहे. हा शिवाचा रोड म्हणतात पण तो पलीकडल्या बाजूने अलीकडला हा 7 बाऱ्या मोजणी झाल्यानंतर हा रस्ता आमच्या ताब्यामध्ये येतो. लिगली हा रोडचे मालकी हक्कच आमचा आहे 7 बाऱ्यावर. आणि 1-2-4 वेळा आंदोलन झालेलं आहे. 8 महिन्यापूर्वी ग्रामपंचायतीने पत्रक दिलेलं आहे. ग्रामपंचायतीने पत्रक दिल्यानंतर सुद्धा तुम्ही काही त्याच्यावर ऍक्शन घेतली नाही. जर तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घेत नाही 8 महिन्यानंतर आता हा रोड तुम्ही कधी गेलाय? तुमच्या काय असेल कधी गेलेला आहे हा रोड? हो चला तुम्हाला दाखवतो तुमच्या याने माझ्या टायर गाडी. जर तसं तुम्ही करत नसाल तर मग काय अर्थ नाही. म्हणजे आता नुकसान कोण देणार आहे? सुद्धा मान नाही राहत. बघा मामांच्या ट्रॅक्टरवरती गाडी घातली मामा सांगा नापरवान्याला विचारा डायरेक्ट माय अंगावर गाडी आणली आणि माय अंगावर कधी लागते. आता त्याला काय बिरकं लागायच्यात शेती जवानाला काय लागणार आहे अर्जंट बिरेक त्यांना. तर त्याही कंप्लेंट तुमच्याकडे नाही संबंध चांगले म्हणून आम्ही आजपर्यंत थांबलो. तर तुम्ही ते संबंधाचा फायदा घेत असेल तर मग काय उपयोग घ्यायचे? साधे तुम्हाला हे खड्डे बुजवायला सांगितले तर हे नाही बुजवता आले. करता येईल तुम्हाला दाखल झाला माझ्या गाडीचा टायर कुठला गाडी दाखल लावली. आपल्या शेतकऱ्यांसाठी रस्ता आहे आपल्या आपण ठेवायचा. हो यांचं ते बघून घे. तुम्हाला कसं पाणी येणार सांगते जर माहिती वापरली जाणार. शेवटचं लेटर आहे. या लेटर नंतर लेटर नाही येणार. आपलं कंपनी करतात या गाडी खूप पाहिजे फायदाच नाही आपल्याला आपल्या गावाला काही फायदा